नमस्कार. मी विश्वास उडकी. आज 10 जुलै आहे आणि आपल्या सगळ्यांना हा जुलै महिना जे बँकिंग क्षेत्रात आहेत आणि बँकिंग क्षेत्रात असून या संपूर्ण आर्थिक क्षेत्राशी निगडीत आहेत, या सगळ्यांना 19 जुलै 1969 हा बँक राष्ट्रीयकरण दिवस ते कधीही विसरू शकत नाहीत. आणि हा या देशाच्या इतिहासामध्ये एक अत्यंत महत्वाचा क्रांतिकारक असा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बँक राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी या दिवशी जाहीर केलं. किंबहुना पहिल्यांदा वटहुकूम काढला आणि मग त्याला प्रचंड विरोध या देशातल्या तत्कालीन सर्व काँग्रेसच्या अंतर्गत काही उजव्या शक्ती आणि भारतीय जनता पार्टीचा पूर्वीचा जो भाग होता, जनसंघ, स्वतंत्र पार्टी, या सगळ्यांनी ते बँक राष्ट्रीयकरणाच्या वटहुकुमाला विरोध केला. आणि त्या वटहुकुमाच्या बाजूने जे उभे राहिले ते बँक कर्मचारी. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची संघटना आणि इंदिरा गांधी हे दोघे असं म्हणू शकतात आणि या देशातले काँग्रेस आणि डावे पक्ष असं म्हणू शकतात की बँक राष्ट्रीयकरणातून या देशाचं निश्चितपणे चित्र पालटलं आणि हे देशाच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक पाऊल होतं. 1969 पासून ते आता आपण मोदी सरकारची जी काही 2014 पासूनची कारकीर्द बघतोय. बँक राष्ट्रीयकरण हे रिव्हर्स करणं म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरवणं असा प्रकार आहे. प्रत्यक्षात बँक राष्ट्रीयकरण रद्द न करता बँक राष्ट्रीयकरण जे जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, देशाच्या विकासाला गती देणारं असं जे काही एक साधन या देशाच्या सरकारकडे निर्माण झालं होतं. बँकिंग व्यवस्थेचा मालक हा या देशातली जनता असेल म्हणजे केंद्र सरकारकडे त्याची 100% मालकी असेल. यापासून ते आता मोदी सरकार बँकिंग क्षेत्र याचा मालक केंद्र सरकार असेल, पण केंद्र सरकार आपल्याला मनाला येईल तेवढ्याच बँका शिल्लक ठेवेल आणि बँकांचा वापर जनतेकरता असं म्हणत असताना मुठभर कॉर्पोरेट उद्योगाकरता कसा करता येईल एवढाच विचार मोदी सरकार करते. पण हे सर्वसामान्य लोकांचं एक किंवा सर्वसामान्य आकलनाचा एक भाग असं म्हणता येईल. प्रत्यक्षात मोदी सरकारचा जो अजेंडा आत्ता जो ठरतोय तो म्हणजे संपूर्णपणे बँक राष्ट्रीयकरण रद्द करणं नव्हे. या बँक राष्ट्रीयकरणाच्या रद्द करण्याच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीयकरणापासून ते विदेशी भांडवलदारांच्याकडे हस्तांतर करणं मालकी हक्क इथपर्यंतचा हा प्रवास आहे. अनेकांना हे अतिशयोक्तीचं वाटेल, पण ही वस्तुस्थिती खूप जवळ आलेली आहे. आणि म्हणून 2026च्या सुरुवातीला बजेटच्या कालखंडामध्ये ज्या घटना घडत होत्या, नंतर युद्धानेच ढग व्यापलं. आपण बघितलं की 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती हल्ला केला आणि तेव्हा आता पुन्हा एकदा 4 महिन्याच्या कालखंडानंतर हे फार वेगाने उफाळून आलेलं आहे. पण जेव्हा अशा आंतरराष्ट्रीय घटना घडत असतात त्याच वेळेस देशांतर्गत आर्थिक उलथापालथ होत असते. आपण पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईबद्दल बोलत राहू, पण भारत सरकारने आता एक कमिटी नेमलेली आहे. बँकांचा रिफॉर्म्स पुढचा टप्पा काय असेल, म्हणजे रिफॉर्म्सचं म्हणणं त्यांचं असं आहे की सुधारणा. बँकांचा किंवा आर्थिक क्षेत्रातल्या सुधारणाच्या नावाखाली सरकार जी जी पावलं उचलते त्या पावलाचं शेवटचं लॉजिकल टोक म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेतील जो अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा आहे म्हणजे आर्थिक क्षेत्र, ज्याच्यामध्ये बँका येतात, LIC आहे, GIC आहे, या सगळ्या आर्थिक क्षेत्राबरोबरच सार्वजनिक क्षेत्र याचा मालकीचा हक्क आज तरी केंद्र सरकारकडे आहे. होय, संसदेमध्ये कायदे जे पास झालेले आहेत त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे संपूर्ण सार्वजनिक क्षेत्रातल्या ते स्टील, ऑइल, कोल पासून ते सगळ्या क्षेत्रामध्ये मालकी भारत सरकारची आहे. पण फायनान्शियल सेक्टरमध्ये आपण प्रामुख्याने बँका आणि विमा जो धरतो याची मालकी आज जरी भारत सरकारची दिसत असली तरी भारत सरकार स्वतःहून आपला मालकी हक्क, ओनरशिप स्टेक हा कशा सिस्टमॅटिकली विदेशी भांडवलाला हँडओव्हर करतो याची जर आपण
नीटपणे दखल घेऊन सरकारचा हा मनोदय रोखला नाही, सरकारची ही कारवाई रोखली नाही, तर आपला देश आज किती माघारी गेलाय या गेल्या 12 वर्षात हे आता सगळ्यांना कळून चुकलंय. तो पूर्णपणे कोलमडून जाईल हे आपण होऊ द्यायचं का? का आपण नुसतं बघत राहायचं? हे ठरवणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना एका विशिष्ट निर्णयाकडे, सरकारच्या निर्णयाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो, आणि तो म्हणजे की आता 2017 ते 20 मध्ये एकूण ज्या 27 बँका होत्या त्याच्या 12 बँका झालेल्या आहेत. आता ज्या 12 बँका आहेत त्यातली स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे. त्यामुळे दक्षिणेमध्ये कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज या 3 बँका प्रामुख्याने आहेत. मुंबईमध्ये, पश्चिम भारतामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक या 3 प्रामुख्याने बँका आहेत. आणि पुण्याला बँक ऑफ महाराष्ट्र आहे. उत्तरेकडे पंजाब नॅशनल बँक आहे आणि पूर्वेकडे युनायटेड कमर्शियल बँक आहे. त्या 12 बँकांचा जो काही विस्तार आहे हा भारतभर आहे आणि जवळजवळ 2.25 लाख बँक शाखांचं जाळं या राष्ट्रीयकृत बँकांच्या आहेत. पूर्वी 27 असतील, त्या कन्सॉलिडेशनच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे अमलगमेशन आणि मर्जर्स आणि ॲक्विजिशनच्या प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारनेच त्याच्या 12 एंटिटीज बनवल्या. पण आता केंद्र सरकारने एक नागा राजू म्हणून, जे पूर्वी डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख होते, त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवृत्तीनंतर एक कमिटी नेमलेली आहे. आणि बँकांमधला पुढचा रिफॉर्मचा टप्पा काय असेल याकरता त्यांनी काय टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेली. मी तुमचं सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो त्या टर्म्स ऑफ रेफरन्सकडे, आणि त्यातून जे भयानक होऊ घातलेलं आहे त्याच्याकडे. टर्म्स ऑफ रेफरन्स काय म्हणतात की आता ह्या नागाराजू कमिटी जी आहे, या नागाराजू कमिटीने पुन्हा एकदा कमिटी गठीत करावी. ती कमिटी गठीत झालेली आहे, त्याच्या बैठका होतील आणि वर्षभरानंतर पुढच्या बजेटपर्यंत कदाचित ह्या कमिटीचे निष्कर्ष येतील. पण टर्म्स ऑफ रेफरन्स काय सजेस्ट करतोय? ते असं म्हणतायत की आता भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये एखाद्या बँकेमध्ये राष्ट्रीयकृत असो किंवा खाजगी असो, खाजगीमध्ये तर 20%च्या पुढे आहे, पण त्यांना वोटिंग राईटचा मुद्दा जो आहे तिथे वोटिंग राईट्स त्यांची जास्त नाही आहेत. 20% राष्ट्रीयकृत बँकेत सुद्धा अनेक विदेशी वित्तीय संस्थांचे आहेत. फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स 20%पर्यंत स्टेक्स विकत घेऊ शकतात. वस्तुस्थितीमध्ये एवढे स्टेक्स नाही आहेत, पण त्यांना वोटिंग राईट नाहीये, त्यामुळे ते काही फारसं बिघडवू शकत नाही. पण आता टर्म्स ऑफ रेफरन्स असा आहे, नागराजू कमिटी करता, ते पूर्वी DFA सेक्रेटरी होते, की तुम्ही विदेशी भांडवलाला आमंत्रित करत असताना त्यांना जो 20%चा एक मर्यादा आखलेली आहे, ही मर्यादा तुम्ही दूर करा. आणि केंद्रीय कॅबिनेटचा हा निर्णय आहे की आपण 49% विदेशी भांडवलाला आपण भारतीय राष्ट्रीयकृत बँकांमध्ये परवानगी देऊया. लक्षात घ्या, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 49% मालकी हक्क ठेवण्याची परवानगी भारत सरकार देऊ इच्छितं. आणि त्याचा अभ्यास करण्याकरता ही नागाराजू कमिटी जी आहे यांनी 12 बँकांच्या फर्दर कन्सॉलिडेशन करून 5 बँकांची निर्मिती करायची. आणि त्या ठिकाणी आता 20%ची जी मर्यादा आहे, वोटिंग राईट 20% नाही, पण 20%ची स्टेक असण्याची शक्यता जी आहे ती नसली तरी आता ती 20%वरून 49% नेणं, होय पुढचा मुद्दा, 49% स्टेक असल्यानंतर त्याला वोटिंग राईट पण देणं, असा तो टर्म्स ऑफ रेफरन्स आहे. विचार करा की हा नागराजू कमिटीचा रिपोर्ट ज्यावेळेस येईल तेव्हा हा टर्म्स ऑफ रेफरन्स असा सजेस्ट करतो की भारतीय राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विदेशी भांडवल हे 49%पर्यंत येऊ शकतं. आणि ते 49% येऊन त्यांना वोटिंग अधिकार 49% जेव्हा रिस्टोर होईल तेव्हा 51% मालकी असलेला भारतीय बँकिंग क्षेत्रातला मालक म्हणजे भारत सरकार हा खरोखर आपली मालकी टिकवू शकेल का हो? ही गोष्ट अशक्य आहे. कारण विदेशी भांडवल जेव्हा 49% वोटिंग राईट्स येईल तेव्हा 51%चा जो मालक आहे केंद्र सरकार, तो 51%चा नसेलच. कारण अशी पण शक्यता आहे की आणखीन काही प्लेयर्स हे काही टक्के मालकी हक्क स्वतःकडे ठेवू शकतात. त्यामुळे भारत सरकार
मेजॉरिटी मालकी हक्क सोडून द्यायला तयार आहे, मायनॉरिटी स्टेक स्वतःकडे ठेवायला तयार आहे, कदाचित तो 26% ठेवेल, अशी पण शक्यता आहे. आणि अशा शक्यतेमध्ये भारतातल्या राष्ट्रीयकृत बँका आज ज्या सर्व ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत सेफ आहेत, होय सेफ आहेत, त्या अनसेफ बनतील पुढच्या वर्षाच्या सुरुवातीच्याच कालखंडामध्ये. अशी एक नवीन सिच्युएशन निर्माण करणं हा भारत सरकारच्या ह्या कमिटीचा रिफॉर्मच्या दृष्टीने, सुधारणांच्या दृष्टीने एक उद्दिष्ट आहे का, असा पहिला मोठा प्रश्न कुठल्याही जाणकारांच्या डोक्यात येऊ शकतो, किंबहुना तो आला पाहिजे. माझं सरळ म्हणणं असं आहे की 19 जुलै 1969 साली इंदिरा गांधींनी जे बँक राष्ट्रीयकरण केलं, त्याच्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया 1955 साली ही पहिली पब्लिक सेक्टर बँक झाली. 1956 मध्ये LIC ही भारत सरकारची अंगीकृत व्यवसाय म्हणून LIC ऑफ इंडिया निर्माण झाली. तो 56चा कायदा आहे. 55-56 नंतर 69 ही एक अत्यंत महत्वाची घटना या देशाने बघितली आणि ज्याच्यातून भारतातली अर्थव्यवस्था विकसित झाली आणि गरिबांपर्यंत ज्यांना आर्थिक पत नाही, होय, त्यांना आर्थिक पत मिळवून देणं हे भारत सरकारच्या ह्या बँकांनी केलं, बँक कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी केलं. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारतीय बँकिंग व्यवस्थेचा विकास हा राष्ट्रीयकरणामुळे झाला. हे महत्वाची गोष्ट आता आपण गेल्या 12 वर्षात बघतो. मूठभर भांडवलदारांना जी कर्ज दिली जातात ती लाखो कोटी रुपयाची असतात आणि ती राईट ऑफ पण होतात. एक बोगस बॅलन्स शीट्स, एक मॅनिप्युलेटेड बॅलन्स शीटचा हा आपण दौर डिमोनरायझेशनच्या नंतर विशेष करून आपण बघतो. कर्ज द्या, राईट ऑफ व्हा, ही गोष्ट मोठ्या भांडवलदारांकरता होते. शेतकऱ्याला कर्जही मिळत नाहीत आणि जी कर्ज NPA झाली आहेत ती राईट ऑफ होणं तर सोडूनच द्या आणि म्हणून ते आत्महत्येच्या मार्गाने जात आहेत. कोणत्याही तऱ्हेची मदत शेतकऱ्यांना, कामगारांना होत नाहीत. ज्या होतात त्या गोष्टी डायरेक्ट बेनिफिटच्या नावाने, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नावाने ट्रेजरी मधला पैसा काही योजनांच्या मार्फत आम्ही त्यांना मदत करतो असं म्हणून केंद्र सरकार निवडणुकीच्या पूर्वी या योजनांमधला पैसा काही जनधन खात्यामध्ये टाकतं आणि तो नेमका 100 खाती असतील तर 100 खात्यामधले 20% लोकांकडे पैसा पोहोचतो, 80% लोकांकडे पैसा पोहोचतच नाही. याच्यावरती कधी ऑडिट झाल्याचं, CAG झाल्याचं तुम्ही ऐकलंत का? ऐकणार पण नाहीत, कारण ते झालंच नाहीये. आणि त्यामुळे बोगस पुरुषांनी किंवा पुरुषांनी आमच्या बहिणींकरता दिलेले 1500 रुपये लाटले. बहिणींमध्ये 80 लाख बोगस बहिणींनी पैसे लाटले. हे फडणवीस सरकारने मान्य करून सुद्धा ते पैसे खजिन्यातले लुटले गेले की नाही, मतं घेतली गेली की नाही, हीच गोष्ट केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांमध्ये आपण गेले 12 वर्ष बघतो. काही ठिकाणी सिद्ध झालं, बऱ्याच ठिकाणी सिद्ध होत नाहीत, त्याचा पुरावे येतच नाहीत, ऑडिट होतच नाही. असा हा कालखंड 12 वर्षाचा आपण जेव्हा बघतो तेव्हा जनतेचा पैसा जो खजिन्यात येतो तो कसा लुटला जातो त्याची एक यंत्रणा या सत्तेतल्या लोकांनी बनवलेली आहे. आणि म्हणून प्रश्न असा येतो की 27च्या 12 बँका का बनल्या, 12 बँका बनल्यानंतर लोन राईट ऑफ का होतात, कोणाचे राईट ऑफ होतात, यांची अनेक वेळा यादी देऊन देऊन सुद्धा समाज मनावरती नव्हे, सरकारवरती नव्हे, काही परिणाम होत नाही. जनतेच्या पैशाची लूट ही अनेक मार्गाने चालूच आहे आणि हा खरा यक्ष प्रश्न आहे. आता तर या बँकांची मालकी अमेरिका आणि भारत करार झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरती जो बोजा येणार आहे, इथल्या या देशाचं मार्केट कोण वापरणार आहे, ते युरोपातले श्रीमंत देश आणि अमेरिका त्या देशाचा मार्केटचा वापर करणार आहेत आणि भारतीय सार्वजनिक क्षेत्र हे पूर्णपणे विकलं जाणार आहे. हे तर स्पष्टच आहे. पण भारतीय बँकांची मालकी आणि LICची मालकी ज्या वेळेस केंद्र सरकारकडून म्हणजे जनतेकडून ही विदेशी भांडवलाकडे शिफ्ट होणं, असा तो जो कालखंड आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की 12 बँकांच्या 5 बँका होतील किंवा 4 बँका होतील आणि 4 बँका होऊन त्यांचा
49% स्टेक हा विदेशी भांडवलाकडे असेल, तर पुढची जी निर्णय प्रक्रिया आहे बँकांमधल्या एकूण जमा झालेल्या ठेवींची ज्याची मोजदाद करायची झाली, तर आपलं जे बजेट आहे ते 52 लाख कोटीपेक्षा फार मोठं नाहीये. परंतु बँकांमधल्या ज्या ठेवी आहेत त्या जवळजवळ 2.25 लाख, म्हणजे 275 लाख कोटी. प्रचंड मोठा आकडा आहे. 275 लाख कोटी एवढा ठेवींचा आकडा आहे बँकिंग उद्योगातला. याच्यावरती कब्जा करणं हे त्या 49% विदेशी भांडवलाचा जो कब्जा राष्ट्रीयकृत बँकांच्या मालकी हक्कात होईल, या नागाराजू कमिटीच्या इम्प्लिमेंटेशन नंतर ते इम्प्लिमेंटेशन मोदी सरकार करणार आहे. आणि निर्मला सीतारामन राहोत किंवा जाओत, ते जे अर्थ मंत्रालय आहे जे बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टर कंट्रोल करतं, ते आपल्या सेक्टरची मालकी हक्क सोडून देणार आहेत. याचं भान या सरकारला असेल नसेल, जनतेला असणं आवश्यक आहे, कामगार संघटनांना असणं आवश्यक आहे, राजकीय पक्षांना असणं आवश्यक आहे. म्हणून हा एक रेड अलर्ट आत्ताच देणं आवश्यक आहे. येत्या वर्षभरात हे होऊ घातलेलं आहे. 2029ला जनरल इलेक्शन्स आहेत असं म्हटलं जातं. त्या जर 2027ला प्रीपोन करायचं असं जर चाललं असेल आणि बँकांची मालकी अशी हँडओव्हर करायची, LIC मध्ये 100% विदेशी भांडवलाला आमंत्रण देऊन ठेवलंय कायद्यान्वये, ती कुणाला हस्तांतर करायचं हे अर्थातच त्याचा किती महाकाय व्यवहार असेल हे आपण नंतर बोलूया. पण आता मात्र 19 जुलै खूप जवळ आल्यानंतर बँक राष्ट्रीयकरण साजरं कोण करतं, तुम्हाला मी सांगू इच्छितो की 1995 नंतर भारत सरकार बँक राष्ट्रीयकरण दिवस साजरा करत नव्हतं. बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा 19 जुलैला त्यांचा स्थापना दिवस होता म्हणून ते साजरं करत होतं. पण बँक कर्मचाऱ्यांच्या युनियन्स, अधिकाऱ्यांच्या युनियन्स, ज्यांना बँक राष्ट्रीयकरणाविषयी अपार ममत्व आहे, तो महत्वाचा निर्णय त्यांना खूप जवळून त्यांनी अनुभवलेला आहे आणि त्याचा फायदा संपूर्ण देशाला झालाय. म्हणून बँक राष्ट्रीयकरण दिवस जाणकार लोकच करतायत. आणि पुढच्या 19 जुलैला बँका राष्ट्रीयकृत असतील का, असा खरा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि म्हणून भारतात येणारी आर्थिक सुनामी, असं जेव्हा आम्ही 2-3 वेळा म्हटलं, मला हे अभिप्रेत आहे की भारतामध्ये जेव्हा बँकिंग क्षेत्र आणि LIC हे भारत सरकारच्या नियंत्रणाखालून परकीय नियंत्रणाखाली जाईल, म्हणजे त्याचं फॉरेनायझेशन होईल, त्याचं विदेशी हस्तांतरण होईल, तेव्हा पुढच्या 19 जुलैला आपण बँक नॅशनलायझेशन दिवस साजरा करू शकत नाहीत, असं याच 19 जुलै 2026ला दिसतंय. अशा वेळेस आपला जो विचार करण्याची जी प्रक्रिया आहे की नेहरूंनी घडवलेला भारत, इंदिरा गांधींनी मजबूत केलेला भारत, राजीव गांधी आणि मनमोहन सिंगांनी त्याला विकसित करण्याचा प्रयत्न केला, हे आपण बघितलं, आपण अनुभवलं. आजचा मध्यम वर्ग हा निश्चितपणे इंदिरा गांधींच्या कालखंडातून राजीव गांधींच्या कालखंडात वाढत गेला. IT क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, इन्शुरन्स क्षेत्र असेल, सार्वजनिक क्षेत्र असेल, इथल्या सर्व महत्वाच्या पदांवरती आजचा मध्यम वर्ग जो सुशिक्षित झाला, भारताच्या शिक्षणाच्या धोरणामुळे, इंदिरा गांधींच्या असो किंवा जवाहरलाल नेहरूंच्या धोरणामुळे असो, यामुळे आजचा मध्यम वर्ग आज त्या ठिकाणी कंट्रोलिंग पॉइंट्स वरती आहेत. पण तो कंट्रोलिंग पॉइंट नोकरीच्या संदर्भात आहेत. मालक भारत सरकार आहे. हे जे कर्तृत्व इंदिरा गांधींचं आहे, हे जे कर्तृत्व जवाहरलालच्या धोरणाचं आहे, आज त्या धोरणाला पुढच्या 19 जुलैपर्यंत मूठमाती देण्याचा जो प्रयत्न मोदी सरकार करते, इथेच नरेंद्र मोदी हे सरेंडर झाले. ते अमेरिकेपुढे आणि युरोपियन युनियनबरोबर होऊ घातलेला करार जो आहे, त्यात भारतातला हा जो सर्व्हिस सेक्टर आहे, हा जो फायनान्शियल सेक्टर आहे, याचा मालकी हक्क सरेंडर करण्याचं धोरण मोदींचं आहे. आणि ते अक्वायर करण्याचं धोरण त्या श्रीमंत देशांचं आहे. त्यांच्या दृष्टीने भारत हा प्रचंड मोठा मार्केट आहे आणि ते येतील आणि त्या काळी त्या ठिकाणी आजच्या पेक्षा अतिशय वाईट परिस्थिती असेल, त्याला मी आर्थिक सुनामी
असं म्हणतो. आणि म्हणून आपण काय कमवलं आणि आपण काय गमावतो याचं भान आपल्या सर्वांना असणं आवश्यक आहे. आपण लढूया आणि आपण आपला देश वाचवूया. नेहरूंनी मोठा केलेला देश, इंदिरा गांधींनी मोठा केलेला देश, डॉक्टर मनमोहन सिंगांनी तो टिकवून वाढवलेला देश आपल्या सर्वांना आता मोदी सरकारविरुद्ध लढत तो टिकवायचा आहे आणि नंतर तो वाढवायचा आहे. आपण यांना घालवून देण्यासाठी सक्षमतेने काम करणं आवश्यक आहे. ही जाण आपली निर्माण व्हावी म्हणून मी ह्या तपशिलामध्ये हा व्हिडिओ करतो. बँक राष्ट्रीयकरण रद्द होणं म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावरती मोठा हल्ला होणं हे कृपा करून लक्षात घ्या. इथेच थांबतो. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.